अनेक गोष्टी अशा असतात ज्या आरोग्यास फार फायदेशीर असतात, पण तुम्ही जेव्हा दोन विरुद्ध पदार्थ एकत्र खातात त्याचे पोषक तत्व कमी होतात. शरीर निरोगी आणि मजबूत ठेवण्याच्या आहारात वेगवेगळ्या पौष्टिक गोष्टींचा समावेश करावा लागतो. कारण आपण जे काही खातो त्याचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो. जर तुम्ही पौष्टिक आहार घेतला तर आरोग्य चांगलं राहील. तसंच आपले आरोग्य कसे असेल ते आपल्या लाईफस्टाईलवर अवलंबून असतं. वेगवेगळ्या सीझनमध्ये येणाऱ्या भाज्या आणि फळांचे सेवन केलं पाहिजे, पण नुसते खाऊन भागणार नाही. तर तुम्ही जेवण वेळेवर आणि योग्य पद्धतीने केलं पाहिजे. अनेक अशा गोष्टी असतात ज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, पण जेव्हा दोन विरुद्ध पदार्थ एकत्र खातात तेव्हा त्याचे पोषक तत्व कमी होतात आणि याने आपल्या आरोग्याला नुकसान होतं. आयुर्वेदिक भाषेत याला विरुद्ध आहार असे म्हणतात. हा विरुद्ध आहार आपल्या शरीराचे आतून नुकसान करतो. विरुद्ध आहार म्हणजे काय ते पाहूया. काही लोक आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहाराची खूप काळजी घेतात, पण काही लोक कशाचाही विचार न करता काहीही खातात आणि कशासोबतही खातात. ते त्यांना चांगलं महागात पडतं. असे अनेक खाद्यपदार्थ आहेत ज्यांचे गुणधर्म एकसारखे नसतात. अशात हे पदार्थ जर सोबत खाल्ले गेले तर तुम्ही आजारी पडू शकता. जर तुम्ही नेहमीच विरुद्ध आहार घेत असाल तर तुम्हाला गंभीर आजारांचा धोका वाढतो. विरुद्ध आहार घेतल्याने आपल्या शरीराला होणाऱ्या समस्या. जर तुम्ही अनेक वर्षांपासून विरुद्ध आहार घेत असाल तर याचा प्रभाव तुम्हाला लगेच दिसेल असे नाही, पण जेव्हा कधी याचा प्रभाव तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. कारण असं केल्याने तुम्हाला पोटाच्या संबंधी वेगवेगळ्या समस्या, डायजेशन संबंधी समस्या, इन्फर्टिलिटी, जॉईंटमध्ये वेदना, त्वचेसंबंधी समस्या होऊ शकते. तसेच ॲसिडिटी, फूड पॉयझनिंग धोका वाढतो. ब्लड शुगर लेवल वाढू शकते. आयुर्वेदात आपला आहार कसा असतो ते पाहूया. आयुर्वेदानुसार खाण्याचा सगळे 7 रस असायला हवेत, जसे की गोड, चटपटीत, आंबट, खारट, तुरट आणि कडू. त्याशिवाय आयुर्वेदामध्ये असे सांगितले जाते की आपल्या शरीराच्या प्रकृतीनुसार जेवण केलं पाहिजे, जेणेकरून शरीराला पोषक तत्व संतुलित राहतील. विरुद्ध आहाराची काही उदाहरणे पाहूयात. दूध आणि गूळ, मध आणि गरम पाणी, पचायला वेळ लागणारे जेवण आणि गोड पदार्थ, केळी, दूध आणि दही रात्री खाणे, दही गरम करून काही बनवणे, भाजीमध्ये घरी बनवलेली मलाई किंवा बाजारातून आलेली क्रीम टाकणे, त्याचे मीठ आणि मासे दुधासोबत खाऊ नयेत, कोशिंबीर आणि खीर सोबत खाऊ नये, काकडी आणि दही, गरम चहा किंवा कॉफी सेवन केल्यानंतर थंड पाणी पिऊ नये, उडीद डाळीसोबत मूग खाऊ नयेत. असे पदार्थ विरुद्ध आहारामध्ये मोडतात, तरी आपण ते खाऊ नयेत. त्याचे आपल्या आरोग्यावर नुकसान होऊ शकते व आपण आजारी पडू शकता.